मुलींना आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क दिलेले नव्हते. 2019 पासून मी स्वतःची इंडिपेंडंट प्रॅक्टिस चालू केली आणि आता मी एक्सपर्टाइज्ड फील्ड माझं सक्सेशन म्हणजे विल्स, प्रोबेट, लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, हेअरशिप, वारसपत्र हेच सगळं मी एक्सक्लुझिव्हली बॉम्बे हायकोर्टामध्ये हँडल करते. म्हणजे तुम्ही केलेलं विल हे तुमच्या मृत्यूनंतर इफेक्ट होतं, त्यामुळे हे खूप क्रुशियल डॉक्युमेंट आहे ज्याच्याबद्दल तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. लोक आपल्याच गैरसमजात असतात की माझे वारस काय, माझी मुलं, माझं विल स्टॅम्प पेपरवर असेल तरच ते बरोबर विल आहे. तर असंही काही नाहीये. तुमचं विल प्लेन पेपरवर सुद्धा असू शकतं. फॉर्ज सिग्नेचर आहे, म्हणजे ही मयत व्यक्तीची ही सहीच नाहीये. ज्यात की समजा एका मुलाच्या घरी राहत होते आणि त्या मुलाने जबरदस्तीने वडिलांकडनं काही मेंटल इमोशनल प्रेशर देऊन विल करून घेतलं. आता NRI लोक असतील की जे स्वतः आधी इंडियन होते, आता समज US सिटीजन झालेत, तर त्याच्या इंडियामध्ये प्रॉपर्टी आहेत, तर त्यांनी ना ते 2 प्रकारचे विल करू शकतात. नमस्कार, मी सुधांशू राणे तुमचा MDMF म्हणजेच मूव्हिंग डिजिटल मार्केटिंग फोरममध्ये स्वागत करतो. आणि ह्या चॅनलवर आपण नेहमी बघत आलो आहे की कसे काही इंडस्ट्रीचे एक्सपर्ट आपल्याला हेल्प करतात, ज्याच्यानी आपला बिझनेस ग्रो होऊ शकतो किंवा आपली पर्सनल लाईफमध्ये ग्रोथ होते. तर आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट जुईली घाडगे, जे मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात आणि त्या एक्सपर्ट आहेत सक्सेशन प्लॅनिंग आणि विल मेकिंगमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही बिझनेस कराल, बिझनेस तुमचा ग्रो होईल आणि भरपूर सारी वेल्थ तुमच्याकडे जमा होईल, ती पुढच्या जनरेशनपर्यंत कशी न्यायची किंवा पुढच्या जनरेशनला नेमकी कशी द्यायची, याची इन्फॉर्मेशन आणि याच्याबद्दल सगळी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार जुईली मॅडम. नमस्कार सुधांशू. अँड वेलकम टू द शो ऑफ MDMF. सो डायरेक्टली आपण मुद्द्यावर येऊ. तुम्ही जरा तुमच्याबद्दल आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन द्याल? हो, नक्की. तर मी 2017 मध्ये मला सनद मिळाली. मी कंपनी सेक्रेटरी हा प्रोफेशनल कोर्ससुद्धा केलेला आहे. त्यामुळे मी CS आणि LLB असे दोन्ही डिग्रीज माझ्याकडे आहेत. पण मी चूज केलं की मला LLBची प्रॅक्टिस करायची रॅदर दॅन CS. सो 2017 पासून मी मॅटर्स करते आहे. 2019 पासून मी स्वतःची इंडिपेंडंट प्रॅक्टिस चालू केली आणि आता मी एक्सपर्टाइज्ड फील्ड माझं सक्सेशन म्हणजे विल्स, प्रोबेट, लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, हेअरशिप, वारसपत्र हेच सगळं मी एक्सक्लुझिव्हली बॉम्बे हायकोर्टामध्ये हँडल करते. ऑलमोस्ट 120+ मॅटर्स आपण आतापर्यंत हायकोर्टात केलेले आहेत आणि बऱ्याचशा NRI क्लायंटसाठी सुद्धा मी काम करते या फील्डमध्ये. ग्रेट, वेलकम मॅम. मला एक धन्यवाद. सांगा की लिगली कोणती व्यक्ती आहे जी लिगली एक विल बनवू शकते? म्हणजे आपण जनरली बोलतो ऑफ साऊंड माइंड. तर नेमकं साऊंड माइंड म्हणजे काय किंवा कोण कोण विल आपली स्वतःची बनवू शकतात? जरा तुम्ही याच्याबद्दल सांगाल का? ओके, गुड क्वेश्चन. आणि आय एम हॅपी की तुला हे माहिती आहे की साऊंड माइंडच्या व्यक्ती विल बनवू शकतात. सो तो एक क्रायटेरिया आहेच. त्याला आन्सर करण्याआधी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की विल हे असं एकमेव डॉक्युमेंट आहे विच टेक्स इफेक्ट आफ्टर द डेथ ऑफ अ पर्सन. म्हणजे तुम्ही केलेलं विल हे तुमच्या मृत्यूनंतर इफेक्ट होतं, त्यामुळे हे खूप क्रुशियल डॉक्युमेंट आहे ज्याच्याबद्दल तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. आता कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की कोण विल बनवू शकतो. कायद्यामध्ये फक्त 2 रिक्वायरमेंट आहे की ती व्यक्ती मेजर असली पाहिजे, सज्ञान म्हणजे 18 वर्ष पूर्ण असले पाहिजेत, आणि दुसरं म्हणजे ती व्यक्ती जसं तू म्हणालास साऊंड माइंडची असली पाहिजे. ओके, सो आता हे साऊंड माइंड म्हणजे नेमकं काय? तर आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा लोकांना काही मानसिक आजार असतात, जसं की स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर. तर अशा व्यक्तींना आपण साऊंड माइंड म्हणू शकत नाही. सो साऊंड माइंड म्हणजे अशी व्यक्ती की जिला कळतंय की मी हे आता माझं विल बनवते आहे, ह्याच्यात मी माझ्या प्रॉपर्टीबद्दलच्या गोष्टी लिहिते आहे आणि ते माझ्या मृत्यूनंतर त्याला इफेक्ट दिला जाणार आहे, हे जिला कळतंय आणि हे समजून ती व्यक्ती सही करते, ती व्यक्ती साऊंड माइंडची आहे. ह्याच्यात कायद्याने पुढे असं म्हटलंय की एखादी व्यक्ती आंधळी असेल, बहिरी असेल, मुकी असेल, पण तिचं माइंड शार्प आहे, तिला कळतंय की हे माझं विल आहे, तर अशी व्यक्ती विल करू शकते. त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जसं मी आधी म्हटलं की स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर किंवा तत्सम काही मानसिक आजार असतील, तर अशा व्यक्ती काही 24 तास त्या स्टेटमध्ये नसतात. त्यांचे पण काही लुसिड सॅनिटी इंटरव्हल्स असतात. सो अशी व्यक्ती जेव्हा योग्य मनस्थितीत आहे त्यावेळी ती व्यक्ती आपलं विल बनवू शकते. जर भलेही तिला आजार असेल पण त्यावेळी ती साऊंड माइंडमध्ये आहे तर ती व्यक्ती विल बनवू शकते. आणि लास्टली, एखादा व्यक्ती पूर्णपणे नॉर्मल आहे पण तो समजा एखाद्या अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली आहे किंवा इंटॉक्सिकेशन दारूच्या प्रभावाखाली आहे किंवा त्याला खूप आजार म्हणजे ताप आलाय, तापात पण लोकांच्या डोक्यावर परिणाम होतो,
सो अशी व्यक्ती भलेही नॉर्मल असेल पण ती जर का अशा काही गोष्टीमुळे जर आजारी आहे तर त्यावेळी ती अर्थातच विल बनवू शकत नाही. सो हे एक्सप्लेनेशन्स कायद्यानेच आपल्याला दिलेले आहेत. खूप सुंदररित्या तुम्ही हे एक्सप्लेन केलं. प्रश्न हा खूप सिंपल होता, पण तुमचं जे एक्सप्लेनेशन होतं खूप जबरदस्त होतं. मॅडम, माझा तुम्हाला अजून एक प्रश्न आहे. समजा आपण एक विल बनवली, त्याला रजिस्ट्रेशन करणं हे जरुरी आहे का? आणि जरुरी आहे तर ते कशी करायची? ओके. सो हा पण एक चांगला प्रश्न आहे. विलला रजिस्टर जे करणं आहे ना ते मॅन्डेटरी नाही आहे कायद्यामध्ये. म्हणजे असं कुठे कायद्यात लिहिलं नाही की तुम्ही विलला रजिस्टर नाही केलं तर तुमचं विल इज व्हॅलिड नाही आहे. जसं मी म्हटलं 2च रिक्वायरमेंट, मेजर आणि साऊंड माइंड. पण विलला रजिस्टर करणं हे खूप फायदेशीर आणि ॲडवायझेबल आहे. कारण रजिस्टर करताना जो विल करणारी व्यक्ती ती गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाते. रजिस्ट्रेशनची प्रोसेस जर तुम्हाला माहिती असेल तर ज्यावेळी तुम्ही कुठली प्रॉपर्टी घेता त्यावेळी पण तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाता. सो तिथे तुम्ही ॲक्च्युली गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाता. तिथे तुमचे फोटोज घेतले जातात, बायोमेट्रिक्स घेतलं जातं, 2 विटनेसेस तुमच्यासोबत असतात. सो त्यामुळे रजिस्टर्ड विल असताना त्याचा कोणी हे नाही चॅलेंज करू शकत की ह्या व्यक्तीने ही सही केलीच नाहीये. सो ते एक प्रूफ होतं. त्यामुळे प्लस त्याला एक डॉक्टर सर्टिफिकेट लावल्याशिवाय तुमचं बिल रजिस्टर होऊच शकत नाही. हो. सो तुम्ही साऊंड माइंडमध्ये आहात हे पण त्याच्यातनं त्याला एक सबळ पुरावा मिळतो. त्यामुळे मी असं म्हणेन की ते कायद्याने मॅन्डेटरी नाहीये, पण हायली ॲडवायझेबल आहे की तुम्ही तुमचं विल रजिस्टर केलं तर त्याला चॅलेंज केल्यानंतर तुमच्या विलची जी व्हॅलिडिटी असते ती स्ट्रॉंगली प्रूव्ह करण्यामध्ये तुम्हाला मदत होते. छान. मला एक सांगा मॅम, आपण सिनेमामध्ये बघतो खूप टाईपचे विल्स असतात, तर त्याच्याबद्दल आहे ना खूप लोकांमध्ये काही मिथ्स पण आहेत. म्हणजे गैरसमज खूप आहेत विल्सबद्दल. तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल की की काय गैरसमज आहेत आणि रियालिटी काय आहे? येस, नक्कीच. हा पण तू एक उत्तम प्रश्न विचारलास. विलच्या बाबतीत मीच जसं मी म्हटलं की रजिस्ट्रेशन करणं हे मॅन्डेटरी आहे. हे एक मिथ आहे. रजिस्ट्रेशन नसेल केलं ना तरी सुद्धा तुमचं विल व्हॅलिड असतं. पण आम्हाला ॲज अ वकील तुम्ही विचारलं तर आम्ही म्हणतो नक्की विल रजिस्टर करा. दुसरं लोकांचा गैरसमज असा आहे की विलला स्टॅम्प पेपरवरच केलं, माझं विल स्टॅम्प पेपरवर असेल तरच ते बरोबर विल आहे. तर असंही काही नाहीये. तुमचं विल प्लेन पेपरवर सुद्धा असू शकतं. इनफॅक्ट तुम्ही रजिस्ट्रेशनला जाताना त्यावेळी सुद्धा त्याच्यावर काही स्टॅम्प ड्युटी वगैरे भरावी लागत नाही. काही मिनिमल चार्जेस असतात ते ऑनलाईन पे केले जातात. सो स्टॅम्प ड्युटीवर नाही म्हणजे माझं विल प्रॉपर नाही असं अजिबात नाहीये. काही लोकांना वाटतं की माझ्या विलला नोटरी तरी मी केलंच पाहिजे, म्हणजे नोटरी ॲडव्होकेटकडे जाऊन तिथे सही केली पाहिजे. तर हे पण कंपल्सरी नाहीये. ॲक्च्युली कायद्याने सांगितलंय की तुम्ही जर का हँड रिटन विल जरी बनवलत, स्वतःच्या हस्ताक्षरात विल लिहिलत, त्याच्यावर तुम्ही सही केली, 2 विटनेसेसची तुम्ही सही एकाच वेळी घेतलीत ना तरी सुद्धा ते कायदेशीररित्या योग्य विलच आहे. सो त्याच्यामुळे हे बाकी जे आहेत ना की स्टॅम्प पेपरच पाहिजे, नोटरीच पाहिजे, रजिस्ट्रेशनच पाहिजे, हे सगळं मिसकन्सेप्शन आहे. त्याचबरोबर डॉक्टर सर्टिफिकेट पाहिजे हे पण कंपल्सरी कायद्याने म्हटलं नाहीये की डॉक्टर सर्टिफिकेट लावा नाही तर तुमचं विल व्हॅलिड नाहीये. पण जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनला जाल तेव्हा मात्र ते जे अथॉरिटीज आहेत त्या विलच्या म्हणजे डॉक्टर सर्टिफिकेटशिवाय विल रजिस्टर करत नाही. हे सुद्धा तितकंच खरं आहे. आपण खूप वेळा असं पण बघतो की लोकांकडे प्रॉपर्टी भरपूर आहेत, पण काही कारणामुळे जर अचानक त्यांची मृत्यू झाली, हं. तर भारतात काय आपल्याला लॉ सांगतो की मृत्यू झाल्यावर पुढे कोणाला ती प्रॉपर्टी मिळेल किंवा काही जे काही त्यांचे ॲसेट्स असतील ते कसे पुढे जातात? कॅन यू कारण तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकता का मॅडम? हो, नक्कीच. आता विलमध्ये कसं असतं ना, की तुम्ही स्वतः लिहून ठेवता, की माझ्या मृत्यूपश्चात माझी प्रॉपर्टी कुणा लोकांना जावी. आता समजा एखाद्याने विल नाही केलं, अचानक मृत्यू झाली, कार ॲक्सिडेंट किंवा असं काही असेल, तर अशा वेळी तुम्ही जेव्हा तुमचं विल करून ठेवलं नाहीये, त्यावेळी कायदा पिक्चरमध्ये येतो आणि कायदा म्हणतो मी ठरवणार आता, की ह्या व्यक्तीचे वारस कोण आहेत आणि जे वारस आहेत त्यांना ती प्रॉपर्टी कुठल्या प्रपोर्शनमध्ये, शेअरमध्ये जाणार, हे सुद्धा कायदा सांगतो. आता सगळ्यांसाठी ना समान कायदा आपल्याकडे नाहीये. म्हणजे काय? आपल्याकडे हिंदू वारसा हक्क कायदा 1956 जो हिंदू, बुद्धिस्ट, सीख, जैन ह्या लोकांसाठी ॲप्लिकेबल आहे. ह्या धर्मियांसाठी. जर का तुम्ही ख्रिश्चन असाल किंवा पारसी असाल तर तुम्हाला इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925 हा भारतीय उत्तराधिकारी कायदा 1925 हा तुम्हाला लागू होतो. जर का तुम्ही धर्माने मुस्लिम असाल तर तुम्हाला मुस्लिम पर्सनल लॉ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही शिया आहात, सुन्नी आहात, त्यानुसार ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सो कायदा म्हणतो की तुम्ही विल नाही करून ठेवलं तर मग तुम्हाला जो ॲप्लिकेबल लॉ आहे तुमच्या धर्मानुसार त्यानुसार तुमचे वारस कोण आहेत हे ठरवलं जाणार आणि त्या वारसांना तुमची प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणून मी कायम क्लायंट्सना सांगते की तुम्ही तुमचे वारस कोण आहेत हे समजून घ्या. लोक आपल्याच गैरसमजात असतात की माझे वारस काय, माझी मुलंच आहेत,
पण असं नाहीये, कायद्याने काय प्रोव्हाइड केलंय. फॉर एक्झाम्पल, एखादा हिंदू पुरुष वारला आणि तो वारला त्यावेळी त्याची आई जिवंत असेल, बायको आणि समजा मुलगा आहे, तर ते तिघही वारस होतात. लोकांना हे माहितीच नाहीये की त्याची आई पण त्याची एक वारस होते ऍज हो. पर द हिंदू वारसा हक्क कायदा. त्यामुळे आईला सुद्धा प्रॉपर्टीमध्ये 1/3 हिस्सा जाणार, कारण 3 वारस झाले, मुलगा, बायको आणि आई. सो तुम्ही नीट समजून घ्या. बरं, जेव्हा लग्न झालं त्यावेळी तरी सिंपल असतं की नवरा, बायको, मुलं. पण एखाद्याने लग्न नाही केलंय, तर अशा व्यक्तीचे वारस कोण आहेत? मग त्याचे आई वडील, किंवा आई वडील नसेल तर भाऊ बहिणी. हे सगळं कॉम्प्लिकेशन तेव्हा येत जातं. त्यामुळे जेव्हा आमच्याकडे कोणीही व्यक्ती माझ्याकडे विल बनवायला येते, आधी मी फॅमिली ट्री मागते. सो तुम्ही पहिलं ह्याच्यासाठी वकिलांचा सल्ला घ्या की तुमचे वारस कोण आहेत, आणि फॅमिली ट्री नुसार तुम्ही ठरवा. आणि मग मी क्लायंटला सांगते की हे तुमचे वारस आहेत, सगळ्यांना समान हिस्सा मिळणार, तुम्हाला ते चालणार आहे का? जर चालणार असेल तर तुम्ही नका विल बनव, तुमची इच्छा. पण तुमची इच्छा असेल की नाही नाही, मला आईला हिस्सा नाही द्यायचा आहे, माझी प्रॉपर्टी माझी मुलं आणि माझ्या बायकोलाच राहिली पाहिजे, किंवा जे काही असेल, तर मग तुम्हाला विल करण्याशिवाय पर्याय नाही. कारण तुम्ही विल नाही केलं तर ते आपोआप सक्सेशन ॲक्टनुसार जाणार. छान, खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं मॅम. तुमच्याकडे खूप सारे विल्स येत असतील जे लोकांनी स्वतः ड्राफ्ट केलेत. तर अशा वेळी काही मिस्टेक्स लोकं करतात का विल ड्राफ्ट करण्यामध्ये? आणि हे काय मिस्टेक्स आहेत? तुम्ही सांगू शकाल का मॅम? हो, नक्कीच. आता कसं आहे ना, विलला एक स्टँडर्ड फॉर्मॅट नाही आहे. जसं की तुम्ही आता उद्या परचेस अग्रीमेंट करायला गेलात प्रॉपर्टीचं, तर त्याचा एक सेट फॉर्मॅट आहे बऱ्यापैकी. पण विलचं असं काहीच नाही आहे. विल हे तुमचं इच्छापत्र आहे, तुमच्या इच्छा तुम्ही तुमच्या भाषेत सुद्धा लिहू शकता. हे मी पहिलं इथे क्लिअर करते. पण काही गोष्टी आहेत ना, ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत, कारण तुम्ही नसणार आहात जेव्हा तुमचं विल ओपन केलं जाईल. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की ज्यावेळी माणूस मरतो त्यावेळी त्याचं जे इच्छापत्र असतं, विल असतं, ते इफेक्टमध्ये येतं. मग अशावेळी तुम्ही जर का काही प्रॉपरली एक्सप्लेन नाही केले, तर त्यावेळी कोण एक्सप्लेन करणार ना? त्यावेळी ती लॅक्युना राहतो. त्यामुळे जे कॉमन मिस्टेकमध्ये मी लोकांना बघते ना, की लोक एक तर स्वतःचे वारस पहिले नीट समजून घेत नाही. तर माझं पहिलं म्हणणं असतं, वारस कोण आहे ते नीट समजून घ्या, आणि विलमध्ये सगळ्यात आधी तुमच्या वारसांची यादी द्या की हे माझे वारस आहेत. हे सगळ्यात आधी तुम्ही मेन्शन करा. दुसरं एक रिसेंटच माझ्याकडे अशी एक केस आली होती की ज्याच्यामध्ये ती एक व्यक्ती आहे जी 100% मालक आहे फ्लॅटची, पण समहाव त्याने लिहिलंय की मी 50% मालक आहे. हो. त्याच्या माइंडमध्ये काय होतं, पण त्याच्यामुळे मग 50%चं त्यांनी विल केलंय. सो हे एक कॉमन मिस्टेक किंवा कधी 50% हिस्सा असतो आणि 100% लिहितात. म्हणजे नवरा बायकोची जॉईंट प्रॉपर्टी आहे, नवऱ्याला वाटतं मीच पूर्ण पैसे दिले तर मीच 100% ओनर आहे. तर असं होत नाही. कोणाच्या नावावर तुम्ही प्रॉपर्टी घेतलीत. सो तुमच्या प्रॉपर्टीचे पर्सेंटेज पण तुम्ही नीट मेन्शन केले पाहिजे, नाही तर नंतर भविष्यात त्याच्यावरून प्रॉब्लेम होऊ शकतो. सो ही एक की तुमचे वारस कोण आहेत, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुमचा हिस्सा काय आहे, हे नीट तुम्ही बघून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा एक गोष्ट आहे की विटनेसच्या बाबतीत, की विटनेसच्या बाबतीमध्ये तुमचे जे साक्षीदार आहेत ते तुमचे ट्रस्टेड व्यक्ती असले पाहिजेत. लोक इथे सुद्धा चुका करतात की माझे काही क्लायंट ते म्हणतात नाही, आम्ही आमच्या ड्रायव्हरला विटनेस केलंय, आम्ही आमच्या ऑफिसमधल्या स्टाफला विटनेस केलंय. अरे तुम्ही असं करणं इट इज व्हेरी रिस्की, कारण तुमचं विल तुमच्या मृत्यू पश्चात जेव्हा उघडलं जाईल आणि समजा काही चॅलेंज झालं, प्रोबेट करावं लागलं, त्यावेळी त्या विटनेसला कुठे शोधायला जाणार तुमचे वारस? बरोबर. सो त्यामुळे हे महत्वाचं आहे की तुमचे विटनेसेस कोण आहेत, ते ट्रस्टेड आहेत ना, तुमच्या वारसांना विटनेसेस माहिती आहेत ना, ही एक गोष्ट सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात घेणं महत्वाचं आहे. छान. मॅम, मला एक सांगा की विल आपण हँड रिटन देऊ शकतो का? की नेहमीच एक लॉयरची आवश्यकता आहे विल बनवताना? नाही, जसं मी म्हणलं की हे मिथ आहे की विलला स्टॅम्प पेपरच पाहिजे आणि नोटरी पाहिजे. तसंच हे पण एक मिथ आहे की विल टाईप रिटनच पाहिजे. ॲक्च्युली कायदा म्हणतो की तुम्ही जर का एखाद्या साध्या घरातल्या पेपरवर तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात विल लिहिलंत, त्याच्यावर खाली तुम्ही सही केलीत आणि तुम्ही 2 विटनेसेसची सही घेतलीत, तर ते व्हॅलिड विल आहे. मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये अशा हँड रिटन विल्सची प्रोबेट्स घेतलेली आहेत. सो कायदा अजिबात तसं म्हणत नाही की हँड रिटन विल आणि त्याला काही डॉक्टर सर्टिफिकेट नाही तर ते व्हॅलिड नाहीये. हा, अर्थात त्याला चॅलेंज होण्याचे शक्यता जास्त असतात. पण तुम्ही म्हणाल उद्या मला विल रजिस्टर करायला जायचं, तर मग ते हँड रिटन विल रजिस्टर होणार नाही. म्हणून आम्ही काय ॲडवाइस करतो की एक प्रॉपर टाईप रिटन विल तुम्ही करा, म्हणजे ते जास्त योग्य राहील. पण आता हे कायद्याने हँड रिटन विल का मान्य केले, जेव्हा मी ह्याचा विचार करते ॲज अ ले मॅन म्हणून, पण की समजा एखादी व्यक्ती आजारी आहे, माइंडनी शार्प आहे पण वय झालेलं आहे, तर मग अशा व्यक्तीने स्टॅम्प पेपर आणावा आणि कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं, हे सगळं कायद्याने बंधनकारक ठेवलं नाही. कायदा म्हणतो तुम्ही साधा हँड रिटन विल करा, तो मान्य आहे आम्हाला.
पण प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा ते विल मृत्यू पश्चात चॅलेंज होतं. अशा वेळी हँड रिटन विल, ज्याला काही डॉक्टर सर्टिफिकेट नाही, ते तुमचं कोण ऍक्सेप्ट करणार, आणि ते चॅलेंज झालं तर तुम्ही त्याला कसं प्रूव्ह करणार, हा एक त्याच्यामध्ये प्रश्न उद्भवतो. करेक्ट, करेक्ट. मॅडम मला एक सांगा, की जे विल आहे त्याच्यामध्ये आपण कोणकोणते ॲसेट्स टाकू शकतो? म्हणजे आपण त्याच्यामध्ये प्रॉपर्टी, ज्वेलरी किंवा बँक अकाउंट्स याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी टाकू शकतो का? किंवा मी जे मेन्शन केले ते टाकू शकतो का आपण विलमध्ये? येस, येस. विल हे मुळात तुमच्या प्रॉपर्टीसाठीच आहे, की तुमची जी काही प्रॉपर्टी आहे ती तुमच्या पश्चात कुणाला जावी. आता प्रॉपर्टीमध्ये पण मेन तर 2 प्रकार आहेत. एक तुमची सेल्फ एक्वायर्ड म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता, आणि दुसरी असते वडिलोपार्जित, तुमची अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. सो तुम्ही जे स्वतःच्या हयातीत स्वतः कष्टाने बनवलेलं तुमचं फ्लॅट आहे, शेअर्स, काही मुवेबल, इमूवेबल म्हणजे स्थावर आणि जंगम, सगळ्या प्रकारची तुमची स्वकष्टार्जित मालमत्ता, मग भले तो तुमचा फ्लॅट असू दे, तुमची काही लँड असू दे, तुमचे शेअर्स, तुमचं बँक अकाउंट, तुमचं लॉकर, तुमची ज्वेलरी, सगळं काही तुम्ही तुमच्या विल मध्ये मेन्शन करू शकता. ओके, सो दिस इज फर्स्ट थिंग. त्याच्या पुढे जाऊन आहे वडिलोपार्जित मालमत्ता. वडिलोपार्जित म्हणजे काय, की जी तुम्ही तुमच्या हयातीमध्ये कमवलेली नाही, तुमच्या अँसेस्टर कडनं तुम्हाला ती आलेली आहे. बरोबर. तर फॉर एक्झाम्पल जसं की गावी काहीतरी जमीन असते जी आजोबांची असते, मग अशा वेळी जसं मी म्हटलं ना, फॅमिली ट्री बनवून कोणाचा किती हिस्सा असतो ते काढावं लागतं त्याच्यामध्ये, आणि मग त्यातला तुमचा जो हिस्सा बनतोय, समजा वडिलोपार्जित मालमत्तेत तुमचा 20% हिस्सा आहे, तर त्या 20% हिस्साचा तुम्ही विलमध्ये उल्लेख करू शकता, की माझी अशी वडिलोपार्जित आहे, त्याच्यात माझा एवढा हिस्सा बनतो, तो माझ्या पश्चात माझ्या मुलाला जावा किंवा जे काही असेल. सो अशा पद्धतीने तुम्ही मालमत्ता, इव्हन तुमची कार, काहीही, म्हणजे तुमचे ज्या काही ऍसेट्स आहेत, तुमच्या घरातल्या काही गोष्टी, तुम्हाला जे काही वाटतं जे मौल्यवान आहे, ते तुम्ही सगळं तुमच्या विल मध्ये मेन्शन करू शकता. ओके. इव्हन पेंटिंग्स, मी असे क्लायंटचे बघितलं होतं की त्याच्या पेंटिंग्स होत्या, सो त्याने पेंटिंग्स बद्दल इच्छा व्यक्त केली होती, सो दॅट इज ऑल्सो अन ऍसेट. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी जे आपण कमवतो ते सगळेच आपण विलमध्ये टाकू शकतो. अशी काही गोष्ट आहे जी आपण Yes. विलमध्ये नाही ॲड करू शकत? नाही, जसं मी म्हटलं ना, की तुम्ही क्लॅरिटी घ्या, की आता फॉर एक्झाम्पल जी तुमची नाहीच आहे प्रॉपर्टी, ती तुम्ही विलमध्ये टाकू शकत नाही. तुम्ही फक्त लिहिलं की ही मी माझ्या मुलाला देतोय, पण जे मुळात तुमचं नाहीये ते तुम्ही नुसतं विलमध्ये लिहिलं म्हणून समोरच्याला मिळत नाही. सो त्याच्यामुळे ही एक गोष्ट, की समजून घ्या, जे तुमचं आहे, जेवढं तुमचं आहे तेवढंच विलमध्ये तुम्ही मेन्शन करा. आणि जसं म्हटलं, वडिलोपार्जितमध्ये 20% हिस्सा आहे तर 40% मेन्शन करू नका. सो अशा गोष्टी आहेत की जे तुमचं आहे ते तुम्ही विलमध्ये मेन्शन करू शकता, जे तुमचं नाही ते तुम्ही विलमध्ये मेन्शन करू शकत नाही. आणि हे एक्सक्लुझिव्हली मी प्रॉपर्टी बद्दल सांगते, कारण विल हे मुळात प्रॉपर्टीचं लिगल डिक्लेरेशन आहे. पण त्या व्यतिरिक्त विलमध्ये तुम्ही तुमचे काही अजून इच्छा असतील, की तुमचं अवयव दान करावं की नाही, तुमचे लास्ट राईट्स कशा पद्धतीने, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही विलमध्ये लिहू शकता, कारण तुमचं विल हे तुमचं डॉक्युमेंट आहे. तुम्हाला जे काही इच्छा आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. खूप छान एक्सप्लेन केलं मॅडम. खूप वेळा आपण बघतो, मूव्हीजमध्ये देखील बघतो, की एकाच माणसाचे 2-3 विल असतात किंवा कधी-कधी खोटे विल्स असतात. आय वुड से दॅट. तर असे सस्पिशियस विल्स जर आले तुमच्याकडे, तर तुम्ही कसे डील करतात किंवा आपलं कोर्ट कसं डील करता? येस, हा खूपच महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न तू विचारला सुधांशू. तर कसं असतं, की माणूस जिवंत असताना तो कितीही विल्स बनवू शकतो, असं काही त्याच्यावर बंधन नाही आहे. कारण तुम्ही आज एक विल बनवलं तरी ते इफेक्टमध्ये कधी येणार आहे, की तुमच्या मृत्यू पश्चात. सो तुम्ही आज एक विल बनवलं, तुमचं फॅमिलीमध्ये चांगले सर्कमस्टान्सेस आहेत, खरंच उद्या असं काहीतरी होतं की फॅमिलीमध्ये काही बेबनाव होतो, जे काही असेल, तुम्हाला वाटतं नाही आता मला विल चेंज करायचं आहे, सो अशा वेळी तुम्ही आधीचं विल हे स्पेसिफिकली रिवोक आम्ही म्हणतो, म्हणजे ते कॅन्सल करायचं, की मी आधी असं एक विल बनवलेलं ते मी कॅन्सल करून नवीन विल बनवतो आहे. सो असे मी स्वतः पण माझे कित्येक क्लायंट बघितलेत, की जे विल रिवोक करतात, काहीतरी चेंजेस होतात, नवीन विल बनवतात. जर चेंजेस मेजर असतील तर मी त्यांना असा सल्ला करते, की वेगळं विल बनवा. जर चेंजेस मायनर असतील तर मग आपण एक कोडिसील, ज्याला जोडपत्र म्हणतो, ते सांगते की कोडिसील तुम्ही विलला बनवा. सो त्याच्यामुळे एका माणसाचे मल्टिपल विल्स असणं हे तसं कॉमन आहे. पण यावेळी आम्ही असंही सांगतो, की जेव्हा तुम्ही नवीन विल बनवताय तेव्हा आधीचं विल आहे ते कॅन्सल तर कराच विलमध्ये लिहून, पण ते डिस्ट्रॉय सुद्धा तुम्ही केलं पाहिजेत. म्हणजे तुम्ही नवीन विल बनवल्यानंतर जुन्या विलची कॉपी तुमच्याकडे ठेवण्याचं तसं काहीच कारण नाही आहे. कारण तुमचं जे शेवटचं विल असतं, मृत्यू पश्चात जे माणसाचं शेवटचं विल असतं ते कोर्ट ग्राह्य धरतं. भलेही आधी त्याने 10 विल्स बनवले असतील, जे शेवटचं विल असणार त्यालाच कोर्ट ग्राह्य धरणार. सो त्यामुळे आधीचं विल तुम्ही एकतर
कॅन्सल केल्यानंतर ते डिस्ट्रॉय करून टाका. आणि ज्यावेळी विलमध्ये काही सस्पिशन येतात त्याचे ग्राउंड्स काय असतात, एक तर जर विल रजिस्टर नसेल तर एक ग्राउंड असतं की ही फॉर्ज सिग्नेचर आहे, म्हणजे ही मयत व्यक्तीची ही सहीच नाहीये ज्याचं विल म्हटलंय ते, त्याचं फ्रॉड्युलंटली सिग्नेचर घेतलेली आहे किंवा जे काही असेल. सो पहिला तो एक ग्राउंड असतो. आणि सेकंड ग्राउंड, जरी विल रजिस्टर असेल तरी सुद्धा मग हे म्हटलं जातं की साऊंड माइंडमध्ये ती व्यक्ती नव्हती किंवा त्या व्यक्तीवर काहीतरी दबाव होता, की समजा एका मुलाच्या घरी राहत होते आणि त्या मुलाने जबरदस्तीने वडिलांकडनं काही मेंटल इमोशनल प्रेशर देऊन विल करून घेतलं. वडिलांची फ्री इच्छा नव्हती, त्यांचा फ्री कन्सेंट नव्हता. सो असे चॅलेंजेस घेतले जातात विलमध्ये. आणि मग अशा वेळी आपल्याला प्रोबेट प्रोसिडिंगसाठी कोर्टात जावं लागतं. तर प्रोबेट म्हणजे काय, की तुमचं त्या त्या व्यक्तीचं जे शेवटचं विल आहे ते हायकोर्टामध्ये साबित केलं जातं. ते विल कोर्टात सबमिट केलं जातं, ओरिजिनल विल. आणि हायकोर्ट सर्टिफाईड एक कॉपी आणि सीलवर ऑर्डर देतं की हे विल आमच्या पुढे प्रूव्ह झालेलं आहे आणि हे खरं विल आहे. सो ह्या प्रोबेट प्रोसेससाठी तुम्हाला हायकोर्टात जावं लागणार जर विलला काही चॅलेंजेस आले तर. आणि मग तिथे तुमचे जे साक्षीदार आहेत, जसं मी म्हटलं, ते खूप इम्पॉर्टंट असतात. सो ते साक्षीदार आहेत त्यांची मग तिथे तपासणी, उलट तपासणी, कधी विल साईन झालं, तुम्ही कधी होतात, काय झालं, कसं झालं, ते सगळं ती प्रोसेस होणार. बाकी काही साक्षीदार असतील त्यांचं सगळं एक्झामिनेशन होणार. आणि मग फायनली कोर्ट जे काही जजमेंट असेल की विल प्रूव्ह होतंय की नाही होतंय हे कोर्ट निकाल देणार. पण ही फारच लेंदी प्रोसेस आहे. ह्याला कित्येक वर्ष सुद्धा जाऊ शकतात, कन्सिडरिंग अनफॉर्च्युनेटली पेंडिंग लिटिगेशन इन एव्हरीथिंग. पण दिस इज अनफॉर्च्युनेट अँड अनअवॉइडेबल जर विल चॅलेंज झालं तर. छान, तुम्ही प्रोबेट ऑफ विल बद्दल बोललात, खूप छान एक्सप्लेन केलं. मला एक कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन पण तुम्हाला विचारायचं आहे. जनरली आपण बोलतो की जे डॉटर्स असतात त्यांचा प्रॉपर्टीवर किती अधिकार असतो, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायला आवडेल की प्रॉपर्टीजवर अधिकार किती आहे डॉटर्सचा, किंवा आपण बोलतो आपली आत्या आणि काकांचं नेहमीच असतात बट आत्यांचा नसतो. सो हे कितपत खरं आहे आणि याच्यामध्ये राईट सोल्युशन किंवा राईट मार्गदर्शन तुम्ही काय काय द्याल? ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की आपण बघितलं हिंदू वारसा हक्क कायदा मी मगाशी म्हटलं 1956चा आहे. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, राईट. आपल्या समाजाची परिस्थिती वेगळी होती. तर सुरुवातीला ज्या स्त्रिया होत्या त्यांना, म्हणजे मुलींना, आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क दिलेले नव्हते. कारण कायदा हा 1956चा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण जसजसं कायद्यामध्ये सुधारणा होत राहतात, परिस्थिती, सामाजिक परिस्थिती बदलते, कायदे सुद्धा बदलतात. सो 2005 साली त्याच्यामध्ये अमेंडमेंट आली आणि आता ज्या काही मुली आहेत त्यांना आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये, वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान हिस्सा आहे मुलांसारखा. सो आता कायदा मुलं मुली असा भेद करत नाही. त्यामुळे जसं तू म्हणालास की आत्या काका सगळ्यांना, मामा आणि मावशी, म्हणजे त्यांना समान हिस्से आहेत आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये. लिंगभेदावरून तिथे काहीही चेंजेस आता कायद्याने केलेले नाही आहेत. सो इक्वल राईट टू द डॉटर्स अँड सन्स. सो ह्याच प्रश्नाशी रिलेटेड मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारेन. फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीनी विल बनवलं आणि म्हणजे त्यांचं एज समजा जास्त होतं, एक 45-50च्या अराउंड होतं, आणि त्यांनी विल बनवलं. बट आफ्टर सम इयर्स त्यांनी लग्न केलं, तर ते विल मान्य राहील का? कारण अशा सिच्युएशनमध्ये काय होतं की आधी त्यांचे नॉमिनीज मे बी वेगळे होते आणि आफ्टर मॅरेज इम्पॉर्टन्स थोडंफार चेंज होईल असं मला वाटतं. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुला जे वाटतं ते अगदी योग्य आहे. कारण स्पेसिफिकली सेक्शन आहे इंडियन सक्सेशन ॲक्टमध्ये जे म्हणतं की एखाद्या व्यक्तीने त्याच्या लग्नाआधी विल केलेलं असेल आणि मग त्या व्यक्तीचं लग्न झालं तर ते विल ऑटोमॅटिकली रिवोक होतं. म्हणजे त्याला स्पेसिफिकली त्याला रिवोक करण्याची पण गरज नाही की मी कॅन्सल करतोय आधीचं विल. लॉच म्हणतो की तुम्ही लग्नाच्या आधी विल बनवलेलं, तुमचं लग्न झालं तर तुम्ही लग्नाआधी बनवलेलं विल ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. कारण ह्याचं लॉजिक पण हेच आहे की तुमचा एक महत्त्वाचा वारस त्यावेळी ॲड होतोय, तुमची बायको किंवा नवरा, जो लग्नाआधी नव्हता. त्यावेळी तुम्ही एक काहीतरी वेगळी अरेंजमेंट केली असेल, पण आता तो नवीन वारस तुमचा ॲड झालेला आहे. त्यामुळे विल तुमचं ऑटोमॅटिकली अशा वेळी कॅन्सल होतं. तुम्हाला नवीन विल करणं आहेच लग्नानंतर. ओके. आणि अजून एक याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला विचारेन की नॉमिनेशन्स जे आपण करतो, म्हणजे व्हॉट इज द रोल ऑफ अ नॉमिनी इन टर्म्स ऑफ बँक एफ-डी असतील किंवा बँकमध्ये आपले काही ॲसेट्स असतील, तर त्याच्या नॉमिनीचा रोल कितपत असतो? हा पण एक खूप चांगला आणि वाईडली आस्क्ड क्वेश्चन आहे. आणि ह्याच्यामध्ये पण मिसअंडरस्टँडिंग लोकांचं आहे की नॉमिनी आणि विल ह्याच्यामध्ये लोक गल्लत करतात.
आता नॉमिनी म्हणजे काय असतो की तुम्ही जेव्हा एखादं बँक अकाउंट ओपन करायला जाता किंवा तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपन करायला जाता, बँक तुम्हाला कंपल्सरी नॉमिनी विचारतेच. तुम्ही अकाउंट ओपन फॉर्म करतानाच तुम्हाला नॉमिनी विचारला जातो. सो नॉमिनी काय असतो ना, की समजा अकाउंट होल्डरची डेथ झाली तर त्याच्यानंतर कोण व्यक्ती असणार जी त्याचा फेस बनणार. म्हणजे आता उद्या तुम्ही बँकेमध्ये तुमची डेथ झाल्यानंतर तुमच्या अकाउंट रिलेटेड बँकेने कोणाशी करस्पॉन्डन्स करायचं, कुणाबरोबर डील करायचं, तर तो नॉमिनी असतो तुमचा. किंवा तुमचं शेअर्स असतील, डीमॅट अकाउंट असतील, तर तिथे सुद्धा सिमिलर आहे. किंवा तुमचं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट आहे तर तिथं सुद्धा तुम्हाला फॉर्म ऑफ नॉमिनेशन एक असतो, 14 नंबर फॉर्म त्याला आम्ही म्हणतो, तो भरावा लागतो. सो तुमचा नॉमिनी असतो ती स्टॉप गॅप अरेंजमेंट असते. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे वारस कोण आहेत ते सगळं समजा कधी तुम्हाला कोर्टाकडनं वारसपत्र आणावं लागलं तर त्याच्यामध्ये 6-8 महिने तर मिनिमम जातातच, कधी कधी जास्त. मग तोपर्यंत कोणीतरी व्यक्ती असला पाहिजे जो त्या ॲसेट्सचा फेस असला पाहिजे, ज्याच्याबरोबर अथॉरिटीजनी डील केलं पाहिजे, तो तुमचा नॉमिनी असतो. आता समजा एखाद्या व्यक्तीला 3 मुलं आहेत आणि त्याने एकाला नॉमिनी केलंय, तर बँक त्या नॉमिनीला पैसे देईल त्या अकाउंटचे. पण त्याचा अर्थ असा नाही की तो एक मुलगा त्याचा ओनर झाला आणि तो सगळे पैसे स्वतः खर्चू शकतो, असं नाहीये. बाकीची जे 2 मुलं आहेत त्यांना पण त्याने समान हिस्सा दिला पाहिजे. ती नॉमिनीची जबाबदारी आहे. नॉमिनी हा ट्रस्टी असतो बेसिकली. किंवा सोसायटीमध्ये, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये नॉमिनी हा प्रोव्हिजनल मेंबर असतो की लिगल हेअर रेकॉर्डवर येईपर्यंत तात्पुरता त्याला सोसायटी सभासद करून घेते. सो हे महत्वाचं आहे. आणि विल असताना दॅट प्रिवेल्स ओव्हर नॉमिनेशन. म्हणजे तुम्ही नॉमिनी एका मुलाला केलंय पण विल मध्ये तुम्ही ते बँक अकाउंट दुसऱ्या मुलाला जर दिलेलं असेल तर विल प्रिवेल करतं. पण आम्ही कायम ऍडवाइज करतो की असं तुम्ही काही म्हणजे कॉन्फ्लिक्ट ठेवू नका. तुम्हाला ज्याला फायनली प्रॉपर्टी द्यायची आहे ना त्याच व्यक्तीला तुम्ही नॉमिनी पण करा. म्हणजे असं नको व्हायला की नॉमिनी एकाला केले आणि विल मध्ये दुसऱ्याला दिले. दॅट शुड नॉट हॅपन. आणि अजून एक आम्ही ऍडवाइज करतो की जॉईंट करून ठेवा, आयदर ऑर सर्वायव्हर. ते पण एक चांगलं असतं. म्हणजे जर का आयदर ऑर सर्वायव्हर असेल तर एका व्यक्तीची मृत्यू झाली तरी दुसरा व्यक्ती अकाउंट्समध्ये डील करू शकतो. सो अशा पद्धतीने नॉमिनेशन आणि विल मधला फरक आपण समजून घेतला पाहिजे. आय होप दिस इज क्लिअर. येस, ॲब्सोल्युटली क्लिअर. खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं मॅम. जेव्हा आपण विल एक्झिक्यूट करतो आणि समजा जे आपल्याला ॲसेट्स आहेत ते आपल्याला मिळाले, तर ह्याच्यामध्ये काही टॅक्सेस किंवा टॅक्स इम्प्लिकेशन्स असतात का? हा पण एक उत्तम प्रश्न आहे. आणि जनरली टॅक्स म्हणजे आम्ही इन जनरली पण सांगतो की कुठलंही तुम्ही प्रॉपर्टी रिलेटेड काही ट्रान्झॅक्शन जरी करत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही उद्या एक प्रॉपर्टी विकत घेताय, तर त्यावेळी लिगल ऍस्पेक्ट बघायला तुम्हाला एक लॉयर पाहिजे. त्याचबरोबर तुमचे जे टॅक्स इम्प्लिकेशन असतील त्याच्यासाठी तुम्हाला एक CA हवा असतो. सो मी ॲडवाइस करेन की टॅक्स इज ऑलवेज अ CAचा फोर्टे आणि डोमेन आहे. पण एक बेसिक अंडरस्टँडिंग मी तुम्हाला देऊ शकते की इंडियामध्ये इनहेरिटन्स टॅक्स नाहीये. म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादी विल मधनं प्रॉपर्टी मिळते, ते तुम्हाला विलच्या अंडर दिलेली असते किंवा तुम्हाला इव्हन वारसा हक्काने, विल नसेल आणि सक्सेशन ऍक्ट अंडर तुम्ही वारस असाल आणि तुम्हाला प्रॉपर्टी मिळाली, तर त्याच्यावर तुम्हाला इनहेरिटन्स टॅक्स इंडियामध्ये भरावा लागत नाही, जो काही काही कंट्रीजमध्ये हेवी इनहेरिटन्स टॅक्सेस आहेत. पण आपल्याला एक फायदा आहे की समजा जरी तुमचा 5 करोडचा फ्लॅट असेल, तो जर तुम्ही विलने तुमच्या मुलाला दिलात किंवा सक्सेशनमध्ये मुलाला मिळाला, त्याला त्याच्यावर काहीही टॅक्स भरावा लागणार नाही. सो हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे की इनहेरिटन्स टॅक्स इंडियामध्ये नाही आहे. खूप छानरित्या मॅडम तुम्ही एक्सप्लेन केलं आम्हाला. हल्ली एक मार्केटमध्ये नवीन कन्सेप्ट मला ऐकायला आली आहे, लिव्हिंग विल. ओके, सो लिव्हिंग विल आणि जे आपलं नॉर्मल विल आहे याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का आणि नेमका काय आहे? येस, हा पण एक चांगला प्रश्न तू विचारलास. आपलं जे नॉर्मल विल मी सुरुवातीला सांगितलं की ते मेल्यानंतर त्याला इफेक्ट मिळतो आणि ते आपल्या प्रॉपर्टी संदर्भात असतं मेनली, बरोबर आहे. पण लिव्हिंग विल जे आहे ते आता एक नवीन ॲडेड एक कन्सेप्ट आहे ज्याला ना ॲडव्हान्स मेडिकल डिरेक्टिव्ह असंही म्हणतात. लिव्हिंग विलचा अर्थ काय की एखादी व्यक्ती जर का समजा अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये पोहोचली तर ती सांगू शकते की मला लाईफ सपोर्ट द्यावा की नाही, म्हणजे मला नळ्या घालावेत की नाही. अशा पद्धतीने ती सांगू शकते की माझी काय इच्छा आहे, की मी जर का तेवढ्या स्टेटला पोहोचले तर मला उगाच लाईफ सपोर्टवर ठेवावं की नाही, ह्याच्याबद्दल ती व्यक्ती त्या विलमध्ये मेन्शन करू शकते. त्याला मेडिकल डिरेक्टिव्ह असंही म्हणतात. आणि मेन फरक तर हाच आहे की तुमचं नॉर्मल विल इज अबाउट युअर प्रॉपर्टीज, की ते मेल्यानंतर कशा डिस्ट्रीब्यूट व्हा. पण लिव्हिंग विल इज की तुम्ही जिवंत असताना जर तुम्हाला लाईफ सपोर्ट द्यायला लागला तर तो तुम्हाला द्यावा की नाही, हे तुमची इच्छा तुम्ही तुमच्या लिव्हिंग विलमध्ये लिहू शकता. त्याला पण एक वेगळी प्रोसेस आणि तो एक वेगळा टॉपिक आहे. पण ते अगदीच आपल्याकडे आता लिव्हिंग विल ही कन्सेप्ट पूर्णतः मान्य झालेली आहे.
तुम्ही कोणते एखाद 2 केसेस तुमचे सांगू शकता ज्याच्यामध्ये विल एक्झिक्यूट करताना खूप त्रास झाला असेल, असं काही केस तुमच्याकडे आली असेल तर सांगाल का आम्हाला? विल एक्झिक्यूट करताना त्रास झाला ह्याच्यापेक्षा मी सगळ्यात आधी एक महत्त्वाची केस सांगते, की विल केल्याने फायदा कसं झाला ते मला एक सांगायचं आहे. एका केसमध्ये असं झालं होतं, की सासू आणि सून एकमेकांसोबत राहायचे. म्हणजे काय झालं होतं, की त्या सुनेचा नवरा सासूच्या आधीच एक्सपायर झाला. त्या सुनेला मूलबाळही नव्हतं. सो दोघेही बिचारे आपल्या एकमेकांची काळजी घेऊन राहत होत्या, सासू-सून. आणि त्या सासूची प्रॉपर्टी होती, फ्लॅट होता आणि तिने विल करून आपल्या सुनेला त्याच्यामध्ये तिने इन्क्लूड करून ठेवलं होतं. आता ती सासू वारल्यानंतर आम्ही त्या विलचं प्रोसेस वगैरे केली. पण त्यावेळी कायदा वाचताना असं आमच्या लक्षात आलं, की ही जी सून होती ना, ती त्या सासूची वारसच नाही. म्हणजे काय? कायदा काय म्हणतं, एखाद्या एखाद्या बाईचा जर मुलगा आधी वारला आणि त्या मुलाला मुलं पण नाहीयेत, तर तिची सून असते, तिला त्या सासूच्या प्रॉपर्टीमध्ये काहीही हिस्सा मिळणार नाही. हो. कारण ती सून वारसच होत नाही. पण अशा वेळी त्या सासूने आपल्या सुनेसाठी तरतूद करून ठेवली म्हणून ती सून बेघर होण्यापासून वाचली. म्हणजे किती वेळ आपण मी जसं म्हटलं, की आपण किती गृहीत धरून चालतो, की आपले वारस कोण आहेत, कोण नाहीयेत. हे त्यावेळी त्या सुनेला माहिती नव्हतं, की मी माझ्या सासूची वारस नाहीये. मी तिची एवढी काळजी घेते. त्यामुळे ह्या अशा गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर प्लीज वकिलांचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने तुम्ही गोष्टी केल्या पाहिजेत. दुसरं विलच्या केसेसमध्ये मी लोकांचे असे मिस्टेक बघितले आहेत किंवा एक्झिक्यूट करताना मेजर मिस्टेक, की डेट्समध्ये चूक करतात. हे खूप क्रुशियल आहे. विल कोणीतरी वकील किंवा कोणीतरी ड्राफ्ट करून घेतात कोणाकडून तरी. आता त्याने आज 22 तारखेला विल ड्राफ्ट केले ना, तर तो सरळ 22 जानेवारी तारीख टाकून देतो. आणि विल साईन होतं कधीतरी अजून 4 दिवसांनी, 5 दिवसांनी जे काय असेल. मग त्यावेळी सही करताना ते लोकं टाकतात 25 जानेवारी तारीख. मग अशावेळी त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी होते. सो ह्या गोष्टी पण लोकांनी नीट लक्षात घेतलं. मग ते नंतर आम्हाला प्रोबेट करताना मग थोडं त्या गोष्टीला प्रॉब्लेम यायचा, की अरे विलमध्ये 2-2 तारखा आहेत. सो असे मिस्टेक्स पण लोक करतात, जे त्यांनी त्याच्यामध्ये नीट लक्ष दिलं पाहिजे असं मी सांगेन. कारण ते महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. पूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन त्याचं तुम्ही करा सगळं. ॲब्सोल्युटली. तुम्ही एखादा एक्झाम्पल मॅम एन-आर-आयज रिलेटेड देऊ शकता का? जे भारताच्या बाहेर राहतात आणि त्यांचं विल इथे कसं आपण बनवू शकतो किंवा एक्झिक्यूट करू शकतो? कारण त्यांचे प्रॉपर्टीज इंडियामध्ये देखील असतात. सो येस. त्या प्रोसेसबद्दल तुम्ही काही सांगाल का? किंवा एन-आर-आयजनी विल केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? ओके. व्हेरी नाईस क्वेश्चन. ह्याच्यामध्ये मी 2 ॲस्पेक्टमध्ये उत्तर देईन. पहिलं म्हणजे एन-आर-आयच्या पॅरेंट्सच्या प्रॉपर्टी. म्हणजे आता काय होतंय, की बिचारे म्हातारे आई-बाबा इंडियामध्ये असतात, पण त्यांची दोन्ही मुलं किंवा काय ती भारताबाहेर सेटल्ड असतात, ती तिकडचे सिटिझन असतात, OCI कार्ड असतं. सो अशा वेळी मग आई-बाबा वारल्यानंतर त्यांचं विल प्रोबेट करणं किंवा त्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत, त्याच्यासाठी मी स्पेसिफिकली लोकांना असं सांगते, की लोकांना गैरसमज असतो, आम्हाला कोर्टाच्या खेट्या घालायला लागतील किंवा आम्हाला खूप वेळा यायला लागेल, खूप आम्हाला त्रास होईल. तर असं काही नाहीये. मी असे पण माझ्या एन-आर-आय क्लायंटसाठी प्रोबेट मॅटर्स हँडल केलेत, की ज्यांना मी एकदा पण इंडियामध्ये भेटले नाही. मी इथून आम्ही सगळं व्हिडिओ कॉलने केलं. त्यानंतर मी त्यांना इथून सगळे डॉक्युमेंट्स यूएसला पाठवले. तिकडे त्यांनी ते तिकडच्या नोटरी पुढे साईन केले आणि इंडियामध्ये पाठवले आणि मग मी ते हायकोर्टात सबमिट करून पूर्ण प्रोसेस त्यांच्यासाठी मी हँडल केली. इनफॅक्ट जेव्हा प्रॉपर्टी रजिस्टर करायला लागते एन-आर-आय लोकांच्या नावावर, त्यावेळी पण मग त्यांच्या पॉवर ऑफ अटर्नीने आम्ही ती कामं करतो. म्हणजे आम्ही त्यांना सांगतो, की तुम्ही तिकडे जाऊन तिकडच्या तुमचे जे एम्बेसी, इंडियन एम्बेसी, इंडियन कॉन्स्युलेट असेल, तिथे जाऊन तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी साईन करा. इट इज ॲज गुड ॲज अ रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नी. ती इंडियामध्ये पाठवा. तुमच्या एखाद्या जवळचा रिलेटिव्ह असेल, तर त्या म्हणजे ब्लड रिलेटिव्ह असेल त्याच्या नावावर आणि मग त्या बेसिसवर आपण त्यांचं डॉक्युमेंट करतो. हे झालं पॅरेंटल प्रॉपर्टीसाठी. आता एन-आर-आय लोक असतील, की जे स्वतः आधी इंडियन होते, आता समज US सिटिझन झालेत, तर त्याच्या इंडियामध्ये प्रॉपर्टी आहेत, तर त्यांनी ना ते 2 प्रकारचे विल करू शकतात. युएसच्या प्रॉपर्टीसाठी म्हणजे कुठल्याही कंट्रीच्या प्रॉपर्टीसाठी तिथे विल करू शकतात आणि फक्त इंडियन प्रॉपर्टीसाठी इंडियामध्ये विल करायचं. सो असे पण मी माझ्या एन-आर-आय क्लायंटसाठी केलेलं आहे, की हे फक्त इंडियन प्रॉपर्टीसाठी आम्ही आमचं विल करून ठेवते. आमच्या US किंवा अदर तत्सम कंट्रीजसाठी आम्ही ऑलरेडी वेगळं विल तिथे करून ठेवलेलं आहे. सो असं आपण ॲडवाईस करतो आणि ते उत्तम राहतं त्यांच्यासाठी. खूप छान सजेशन्स दिले मॅडम तुम्ही. सो आज जो तुम्ही आम्हाला जो टाईम दिला आहे त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही जी इन्फॉर्मेशन आमच्याबरोबर सच अ व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन जी शेअर केली आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. फक्त एकच की जाण्यापूर्वी जर तुम्हाला अजून काही सजेशन्स द्यायचे असतील, जे माझे व्ह्युअर्स आहेत, MDMFचे जे फॉलोअर्स जे सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना तुम्ही अजून काही सजेशन द्याल तर दे विल बी मोर दॅन हॅपी.
येस, थँक्यू सुधांशू. तू मला ही अपॉर्च्युनिटी दिलीस. आणि कन्क्लुडिंग रिमार्कमध्ये मी हेच सांगू शकते की आम्ही लॉ कॉलेजमध्ये हे शिकलोय, वन ऑफ द बेसिक प्रिन्सिपल इज इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट अन एक्सक्यूज. म्हणजे तुम्ही इंडियामध्ये राहून असं नाही म्हणू शकत की अरे मला हा लॉ माहितीच नव्हता म्हणून माझ्याकडनं ही चूक झाली. तुम्ही जर का काही इलिगल किंवा चुकीची गोष्ट केली तर तुम्हाला त्याचे रिपरकशन्स हे भोगावेच लागणार, परिणाम भोगावे लागणार. बिकॉज तुम्ही म्हणू शकत नाही मला लॉ माहिती नव्हता. त्यामुळे मी माझ्या येणाऱ्या सगळ्या क्लायंट्सनाही तेच सांगते की इन्फॉर्म्ड डिसिजन घ्या, की तुमचे वारस कोण आहेत, की तुम्ही इग्नोरन्स मला माहितीच नाहीये तर त्याचा काही उपयोग नाहीये ना. सो त्याच्यामुळे प्लीज तुमच्या लॉयर्सना कन्सल्ट करा, गोष्टी समजून घ्या आणि त्या पद्धतीने इन्फॉर्म्ड डिसिजन घ्या. कारण तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही नसताना उगाच मनस्ताप आणि त्रास व्हावा असं कुणालाही वाटणार नाही. एव्हरीवन वॉन्ट्स टू कीप गुड थिंग्स राईट ॲज अ लेगसी. करेक्ट. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा जिवंत असतानाच आपण सिरियसली विचार करावा. आणि विल म्हणजे मृत्यूपत्र किंवा मृत्यू रिलेटेड असा विचार न करता त्याला आपण इच्छापत्र म्हणूयात. आणि त्या पद्धतीने तुम्ही विचार करून पुढच्या पिढीसाठी योग्य ते निर्णय आताच घ्यावे असं मी सगळ्यांना आवाहन करेन. थँक्यू जुईली मॅडम, तुम्ही खूप छान पद्धतीने माझ्या व्ह्युअर्सना एक्सप्लेन केलं अबाउट विल अँड सक्सेशन प्लॅनिंग. तुम्हाला देखील जर काही डाऊट्स असतील, काही ॲडवाईसेस हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही जुईली मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांची वेबसाईट आणि बाकी डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही त्यांना ऑफकोर्स मेसेज करू शकता, कारण शी इज अ प्रॅक्टिसिंग लॉयर, तर नेहमीच ते कॉलसाठी अवेलेबल असतील आय डाऊट. बट मेसेज केला तर ते नक्की रिप्लाय करतात, जसं त्यांनी आम्हाला रिप्लाय केला आणि त्यांचा टाईम आम्हाला दिला. हर टाईम इज सुपर प्रेशियस आणि त्यांनी जे आपल्याला शिकवलं आहे त्याच्यामुळे आपण देखील विल बनवायची कशी, किंवा मी स्वतः माझ्या पेरेंट्सना नक्कीच सांगेन की आपण हे विल म्हणजेच इच्छापत्र बनवून घेऊया. सो थँक्यू जुईली मॅडम अँड थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब नक्की करा फॉर सच अमेझिंग व्हिडिओज, जे तुम्ही जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचे बघण्यासाठी, आणि ज्याच्यामुळे आपल्या बिझनेसला, आपल्या प्रॉपर्टीला आपण कसं पुढच्या जनरेशनपर्यंत नेऊ शकतो. असेच खूप सारे लेसन्स पुढे येत आहेत. नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. थँक्यू जुईली मॅडम. थँक्यू.